Good morning friends, welcome to Maggi Morning. In today's session we are going to discuss some important news from The Hindu, Indian Express and some regional newspapers. तर आजच्या सेशनला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले आपण द हिंदू मधल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली बातमी जी आहे द हिंदू पेज नंबर 2 वी आर हॅव्हिंग वन इम्पॉर्टंट न्यूज रिलेटेड टू कल्चर. सो GS1 मध्ये जो आपला इंडियन कल्चर हा जो सिलेबस टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड ही न्यूज आहे की फॉरवर्ड मार्च फॉर हेरिटेज. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा आपण नवीन वर्षामध्ये एंटर करतोय, व्हेन वी आर एंटरिंग इनटू दिस न्यू इयर, देन काही राज्यांनी त्यांच्या कल्चरला प्रमोट करण्यासाठी, त्यांच्या कल्चरला प्रिझर्व करण्यासाठी काय काय महत्त्वाच्या स्टेप्स घेतल्या आहेत किंवा घेणार आहेत, तर त्याच्याबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. मग काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स त्याच्यामध्ये येतात की केरळ काय करतं आहे. तर केरळमध्ये एक मस्जिद आहे, चेरामन जुमा मस्जिद, आणि असं म्हटलं जातं की इट इज ओल्डेस्ट मॉस्क इन इंडिया. मग त्याच्या प्रिझर्वेशनसाठी केरळ काम करणार आहे. नंतर मग एक मंदिराचा रेफरन्स आलेला आहे याच्यामध्ये की अरनमुला पार्थसारथी टेम्पल. सो अरनमुला पार्थसारथी टेम्पल जे आहे तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी हे काम करणार आहेत. देन तमिळनाडूमध्ये काय चालू आहे किंवा काय होणार आहे तर पद्मनाभस्वामी पॅलेस, तर ह्याच्या कन्झर्वेशनसाठी ते काम करणार आहेत. किंवा मग अजून त्यांनी एक शॅडो पपेट्री जी आहे तमिळनाडूची, थोलपावाकुथू, तर थोलपावाकुथूच्या प्रिझर्वेशनसाठी, कन्झर्वेशनसाठी ते काम करणार आहेत. देन देर इज वन मोर इम्पॉर्टंट थिंग हिअर. 1897 मध्ये तमिळनाडूमध्ये एक बिल्डिंग बनली होती, भारत इन्शुरन्स बिल्डिंग. 1897 मधली बिल्डिंग आहे अँड इट इज व्हेरी ओल्ड. तर त्याच्या कन्झर्वेशनसाठी तमिळनाडू गव्हर्नमेंट काम करणार आहे. देन इन विशाखापट्टणम यू आर हॅव्हिंग वन टाउन हॉल, एक असा हेरिटेज टाउन हॉल आहे जिथे महात्मा गांधी, सी राजगोपालाचारी यांच्या स्पीचेस झालेल्या आहेत. सो दे आर वर्किंग फॉर कन्झर्वेशन ऑफ दॅट टाउन हॉल. मग ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवतात की वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा प्रकारे त्यांच्या हेरिटेजचं कन्झर्वेशन करण्यासाठी काम होत आहेत. मग ह्याच्या रिलेटेड जर आपण क्वेश्चन्स बघितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जसं आपलं मार्केट ट्रायंगलमध्ये सांगितलं जाते की सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अँड देन क्वालिटी मटेरियल. इन दिस केस यू आर हॅव्हिंग न्यूजपेपर. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय तर 2018चा मेन्सचा डायरेक्ट क्वेश्चन याच्यामध्ये दिसतो आपल्याला की सेफगार्डिंग द इंडियन हेरिटेज आर्ट इज द नीड ऑफ द मुवमेंट, डिस्कस. असा डायरेक्ट क्वेश्चन 2018 मध्ये आला होता. अँड 2019 यू आर हॅव्हिंग क्वेश्चन ऑन गांधारा आर्ट. सो कल्चर रिलेटेड क्वेश्चन्स नेहमी विचारले जातात. प्रिलिम्समध्ये ऑलवेज देर आर क्वेश्चन्स. मग वेगवेगळ्या आर्ट फॉर्मवरती क्वेश्चन असतील, थोलपावाकुथू इज आर्ट फॉर्म फ्रॉम विच पर्टिक्युलर स्टेट, तर ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. देन मुव्हिंग फॉरवर्ड, पुढची बातमी जर बघितली तर GS2 वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स. तर ह्याच्या अंडर एक न्यूज आलेली आहे द हिंदू पेज नंबर 3. त्याच्यामध्ये ते म्हणतात की रिप्लाय टू प्ली ऑन असिस्टन्स फॉर बॉन्डेड लेबर विक्टिम्स. दिल्ली हायकोर्टने रिस्पॉन्स मागितलेला आहे सेंटरकडून आणि दिल्ली गव्हर्नमेंटकडून की बॉन्डेड लेबर विक्टिमसाठी तुम्ही काय काम करताय, मग त्या केसमध्ये यांचं रिहॅबिलिटेशन कसं होणार आहे त्याच्यावरती त्यांनी रिस्पॉन्स मागितलेला आहे. मग ह्याच्या रिलेटेड आपल्याला काय वाचणं गरजेचं आहे, आर्टिकल 24 इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन दिस केस. मग आता ह्याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर बघितले आपण तर UPSC मेन्स 1993 डायरेक्टली देर इज अ क्वेश्चन की आर्टिकल 24चं पर्पज काय आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ आर्टिकल 24. देन इन प्रिलिम्स ऑल्सो देर आर क्वेश्चन्स रिलेटेड टू आर्टिकल 24. फॉर एक्झाम्पल 2018 मध्ये क्वेश्चन त्याच्यावरती येऊन गेलेला आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड, पुढची जर बातमी आपण बघितली, इट इज रिलेटेड टू GS2 फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. मग त्याच्या रिलेटेड काय बातमी आहे की सुप्रीम कोर्ट नोटीस टू राजस्थान हाऊस स्पीकर 6 MLAs. नोटीस काय दिलेली आहे रिलेटेड टू डिफेक्शन. मग काय न्यूज झाली होती की दिस मूव्ह कम अगेन्स्ट 6 BSP MLAs मर्जर इनटू रुलिंग काँग्रेस पार्टी इन 2019. मग ह्याच्या रिलेटेड आपल्याला काय महत्त्वाचं वाचण्याची गरज आहे. इम्पॉर्टंट रीडिंग फ्रॉम दिस न्यूज. फर्स्ट ऑफ ऑल अँटी डिफेक्शन ॲक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. अँटी डिफेक्शन ॲक्ट काय आहे आणि 10th शेड्यूल काय आहे, व्हॉट इज दिस 10th शेड्यूल. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाचण्याची गरज आहे. मग त्याच पेपरमध्ये द हिंदूमध्ये पेज नंबर 9 सिमिलर न्यूज इज देअर. सुप्रीम कोर्ट नोटीस टू सेंटर इलेक्शन कमिशन ऑन प्ली टू डिबार लेजिस्लेटर who are disqualified or who are going to be disqualified under 10th schedule. मग ह्या रिलेटेड आर्टिकल 172 कॉन्स्टिट्यूशनचं ते वाचणे गरजेचं आहे. तर ह्या महत्त्वाच्या काही बिट्स झाल्या रिलेटेड टू दिस सिलेबस टॉपिक GS2 पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. जर पुढे आपण बघितलं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय काय आलेले आहेत ह्याच्यामध्ये, तर ऑलवेज देर आर क्वेश्चन्स रिलेटेड टू 10th शेड्यूल. UPSC मेन्स 1993 डायरेक्ट क्वेश्चन इज देअर की व्हॉट इज द कंटेंट ऑफ 10th शेड्यूल, व्हॉट इज द कंटेंट ऑफ 10th शेड्यूल. अँड
इन प्रिलिम्स यू आर हॅव्हिंग नंबर ऑफ क्वेश्चन्स, की शेड्यूल्सवरती नेहमी क्वेश्चन विचारले गेले की 4थं शेड्यूल, 5वं शेड्यूल, 6वं शेड्यूल, 10वं शेड्यूल, अ नंबर ऑफ क्वेश्चन्स आर देअर इन प्रिलिम्स. देन मुव्हिंग फॉरवर्ड पुढचा जर आपण बिट बघितला तर इट इज रिलेटेड टू GS2, स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी अँड व्हेरियस क्वाझी ज्युडिशियल बॉडीज. यू कॅन ऑल्सो काउंट इट इन गव्हर्नन्स. मग काय न्यूज होती की हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट टू स्टेट, त्यांनी म्हणलेलं आहे की फॉर्म पॅनल फॉर ऑनलाईन क्वाझी ज्युडिशियल प्रोसिडिंग्स. मग क्वाझी ज्युडिशियल प्रोसिडिंग्स कोणत्या, तर दोज हू आर विच आर रिलेटेड टू पोस्ट पॅन्डेमिक हिअरिंग्स, दोज विच आर रिलेटेड टू पोस्ट पॅन्डेमिक हिअरिंग्स. तर त्या प्रोसिडिंग्सला तुम्ही हिअर करा आणि त्यासाठी पॅनल बनवा. तर ह्याच्या रिलेटेड ती बातमी होती. मग ह्याच्यावरती एक पेटिशन आलं होतं. पेटिशन काय म्हणत होतं की तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा जस्टिस डिलिव्हरीमध्ये, की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल्स तुम्ही वापरा फॉर जस्टिस डिलिव्हरी. मग त्याच्यामुळं बॉम्बे हायकोर्टने स्टेटला डायरेक्शन्स दिलेले आहेत. मग सिग्निफिकन्स ऑफ टेक्नॉलॉजी इन जस्टिस डिलिव्हरी हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्यासमोर येतो. मग क्वेश्चन्स काय काय विचारून झालेले आहेत मेन्समध्ये, तर क्वाझी ज्युडिशियल बॉडीजवरती नेहमी क्वेश्चन विचारून झालेले. 2018मध्ये क्वेश्चन आहे, 2016मध्ये क्वेश्चन आहे. अ नंबर ऑफ क्वेश्चन्स आर रिलेटेड टू दिस क्वाझी ज्युडिशियल बॉडी. मग काही मायनर बिट्स जर बघितला तर पेज नंबर 7 द हिंदू, प्रोजेक्ट इको आलेला आहे, ECHO, प्रोजेक्ट इको, आणि तुम्हाला हे वाचण्याची गरज आहे. इट इज रिलेटेड टू इन्क्रीजिंग कॅपॅसिटी ऑफ हेल्थकेअर वर्कर्स. तर याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये वाचण्याची गरज आहे, प्रोजेक्ट इको. देन पेज नंबर 10 वरती एक इंडेक्स आलेली आहे, वर्ल्ड फूड प्राईज इंडेक्स. आता हे कोण रिलीज करते, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन. मग FAO बद्दलच्या डिटेल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मुव्हिंग फॉरवर्ड जर पुढची आपण न्यूज बघितली तर द हिंदूमध्ये एक न्यूज आलेली आहे रिलेटेड टू डिसइन्फॉर्मेशन. रिलेटेड टू डिसइन्फॉर्मेशन अ बिग आर्टिकल इज देअर ऑन पेज नंबर 7, ओपेड पेज जे असते त्याच्यावरती आर्टिकल आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला GS2 गव्हर्नन्स सिलेबस टॉपिक आहे, गव्हर्नन्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही न्यूज कव्हर करता येऊ शकते की ते काय म्हणतात की डू वी हॅव अ ग्रिप ऑन डिसइन्फॉर्मेशन इन 2021. डिसइन्फॉर्मेशन, फेक न्यूजचा जो एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम ऑफ फेक न्यूज, त्याच्या रिलेटेड ही बातमी आहे की मग डिसइन्फॉर्मेशन, मग कोणत्या प्रकारची डिसइन्फॉर्मेशन, मग त्याच्यामध्ये काय काय फॅक्टर्स इन्वॉल्ड आहेत. की त्यांनी सुरुवातीला स्टेटमेंट काय केलेलं आहे की डिसइन्फॉर्मेशन इज इन्क्रीजिंग अँड बिकमिंग हार्डर टू कॉम्बॅट, बट फॅक्ट चेकिंग इज ऑल्सो इव्हॉल्विंग. फॅक्ट चेकिंग पण आपलं स्ट्रॉंग होत चाललेलं आहे. मग त्यांनी एक फ्रेज इथं वापरली आहे जे मेन्समध्ये आन्सर रायटिंगमध्ये कामात येऊ शकते. ते काय म्हणतात की इन्फोडेमिक ऑफ सोशल मीडिया एज. इन्फोडेमिक वर्ड बघा कसं वापरलेलं आहे, इन्फोडेमिक. मग ह्याच्यामध्ये डिसइन्फॉर्मेशन कधी कधी झाली 2020मध्ये जर बघितलं तर CAA रिलेटेड डिसइन्फॉर्मेशन, आफ्टर दॅट इलेक्शन्स जे झाले त्याच्या रिलेटेड डिसइन्फॉर्मेशन, किंवा मग दिल्ली रायट्स त्याच्या केसमधले डिसइन्फॉर्मेशन. तर हे काही एक्झाम्पल आपल्याला दिसत आहेत. मग त्या ऑथरनी ह्याच्यामध्ये 4 Pचं मेन्शन केलेलं आहे. देर आर 4 P's विच ड्राईव्ह डिसइन्फॉर्मेशन इन इंडिया. मग 4 P कोणते कोणते आहेत, जर पहिला जर बघितला तर पॉवर. फर्स्ट इज पॉवर, second is profit which drives disinformation, third is profound public disagreement, and fourth one various platforms like Google and Facebook. तर ह्या 4 P बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की जे डिसइन्फॉर्मेशनला ड्राईव्ह करतात. सो दिस इज रिलेटेड टू डिसइन्फॉर्मेशन. आता जर पुढचं जर आपण आर्टिकल बघितलं, पुढची न्यूज जर बघितली तर इट इज रिलेटेड टू GS1 कल्चर. एक न्यूज आलेली आहे की सत्यपॉल who reinvented the साडी passes away in कोइंबतूर. मग साडी सगळ्यात पहिलं साडी बोटिक इंडियामधलं कोणी काढलं, सत्यपॉल यांनी काढलेलं आहे. मग आपल्याला ह्याच्यामधून काय वाचणं गरजेचं आहे की ट्रॅडिशनल साडीज कोणत्या कोणत्या आहेत इंडियामधल्या. ट्रॅडिशनल साडीज इन इंडिया व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर प्रिलिम्स एक्झाम, की ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. 2018मध्ये व्हेरियस क्राफ्ट अँड आर्ट फॉर्म्स त्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. मग पुढे त्याच पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे रिलेटेड टू कोलकाता इंटरनॅशनल फेस्टिवल. मग कोलकाता इंटरनॅशनल फेस्टिवल, तर हा जो फेस्टिवल आहे हा इनॉग्रेट होणार आहे सत्यजित रे यांच्या एका फिल्मने. फिल्मचं नाव काय आहे, अपूर संसार. फिल्मचं नाव आहे अपूर संसार, विच इज पार्ट ऑफ दिस अपूर ट्रायोलॉजी. मग याच्यामध्ये 2005 आणि 2006मध्ये प्रिलिम्सला क्वेश्चन येऊन गेलेला. डायरेक्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू फिल्म्स ऑफ सत्यजित रे, की जे आपल्याला वाचणं महत्त्वाचं आहे. आता पुढे जर बघितलं आपण तर देर इज न्यूज रिलेटेड टू जम्मू अँड काश्मीर. द हिंदू पेज नंबर 9 त्याच्यामध्ये बातमी आलेली आहे. यू कॅन काउंट इट इन GS2 डेव्हलपमेंट प्रोसेस, किंवा मग GS3मध्ये चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट. तर ह्या वेगवेगळ्या सिलेबस हेडिंगच्या अंडर तुम्ही या न्यूजला पाहू शकता. न्यूज काय आहे की ₹28,400 करोड इंडस्ट्रियल डील फॉर J&K.
मग इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पॅकेज 2021 JNKसाठी रिलीज केलेलं. मग आता कोणी अनाऊन्स केलं आहे तर जम्मू काश्मीरचे जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा यांनी ते पॅकेज अनाऊन्स केलेलं आहे. मग आता ह्याचं एम काय आहे, एम काय आहे पॅकेजचं, तर एम आहे टू इम्प्रूव्ह एम्प्लॉयमेंट. मग त्या केसमध्ये इट विल क्रिएट अराउंड 4.5 लाख जॉब्स, 4.5 लाख जॉब्स. मग ह्या रिलेटेड जर आपल्याला बघायचं असेल तर इम्पॉर्टंट रिडिंग्स काय काय आहेत की व्हॉट इज दी सिच्युएशन इन JNK आफ्टर आर्टिकल 370 रिपिलेशन. तर हे बघणं आपलं गरजेचं आहे. मग पुढे जर आपण बघितलं तर पुढची न्यूज आहे पेज नंबर 10 द हिंदू. त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की पॅनल टू स्टडी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 फाइंडिंग्स, की आता फाइंडिंग्स आलेल्या आहेत आणि फाइंडिंग्स नंतर आता आपल्याला त्या गोष्टींवरती काम करायचं की जिथे आपण वीक आहे. मग त्या केसमध्ये एक पॅनल बनणार आहे जे रिकमेंड करणार आहे व्हेरियस काइंड ऑफ प्रोग्रामॅटिक अँड पॉलिसी इंटरव्हेन्शन्स विच आर नीडेड टू इम्प्रूव्ह व्हेरियस इंडिकेटर्स लाईक मालन्यूट्रिशन, स्टंटिंग, ॲनिमिया एक्सेट्रा. मग ह्याला तुम्ही कशामध्ये काउंट करू शकता की GS2मध्ये की व्हेरियस इश्यूज रिलेटेड टू हेल्थ, व्हेरियस इश्यूज रिलेटेड टू हेल्थ त्याच्यामध्ये ते काउंट होऊ शकते. मग आता त्याच पानावरती अजून एक बातमी आलेली आहे की न्यूट्रिशन कमिटीज फेल टू मीट, की अशा कमिटीज बनल्या पण त्यांची मीटिंग नाही होऊ शकलेली आहे ड्युरिंग पॅन्डेमिक. मग अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या रिलेटेड आपल्याला माहिती पाहिजे. मग काही महत्त्वाच्या बिट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत की नॅशनल न्यूट्रिशन काउन्सिल हे काय आहे आणि याच्या काय काय डिटेल्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. मग नॅशनल न्यूट्रिशन मिशनबद्दल आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आणि तिसरा जे महत्त्वाचा पॉईंट आहे की नॅशनल टेक्निकल बोर्ड ऑन न्यूट्रिशन. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितला UPSC मेन्स 2016 त्याच्यामध्ये डायरेक्ट एक क्वेश्चन आलेला आहे की तुमचे काय सजेशन्स आहेत टू इम्प्रूव्ह हेल्थ अँड एज्युकेशन सेक्टर इन इंडिया, व्हॉट आर युअर सजेशन्स. UPSC 2016 मेन्समध्ये क्वेश्चन आलेला आहे. मग पुढे जर बघितलं ज्युडिशियरी रिलेटेड एक बिट आलेली आहे द हिंदू पेज नंबर 8 ज्युडिशियरी रिलेटेड बिट. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तेलंगणा हायकोर्ट गेट्स फर्स्ट वुमन चीफ जस्टिस. नाव काय आहे, हिमा कोहली त्यांचं नाव आहे. तर फर्स्ट वुमन चीफ जस्टिस ऑफ तेलंगणा हायकोर्ट. देन रिलेटेड टू दॅट यू आर हॅव्हिंग अनदर न्यूज की चीफ जस्टिस ऑफ गुवाहाटी हायकोर्ट नवीन अपॉइंट झालेले आहेत सुधांशु धुलिया. मग हे हायकोर्टचे चीफ जस्टिस कसे अपॉइंट होतात, त्यांना कोण अपॉइंट करते, त्यांची अपॉइंटमेंट प्रोसिजर काय आहे, तर ह्या डिटेल्स आपल्याला याच्याबद्दल वाचून घेणं गरजेचं आहे. मग द हिंदू पेज नंबर 9 वरती एक टेंडर नोटीस आली होती की मायनर लेवलवरती कसं वाचायचं. तर टेंडर नोटीस आहे रिलेटेड टू तिरुमला तिरुपती देवस्थानम. आणि ह्या असं नाही की आजच आलेली आहे, तर हे रोज येत राहते, ऑलमोस्ट रोज येते तिरुमला तिरुपती देवस्थानम. तर एखाद्या दिवशी आपण त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन काही डिटेल्स बाहेर काढून घेतलं तर बरं राहते. मग त्या केसमध्ये ह्या टेंडर नोटीसवर आपल्याला काय कळते की तिरुपती, मग तिरुपती कुठं आहे आणि तिरुपती कोणत्या हिल्सच्या रेंजेसमध्ये आहे, तर पालकोंडा हिल्स. मग तिरुपतीचे लाडू जे आहेत त्याला GI टॅग आहे. तर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर करून घेतलेलं बरं राहील की तिथल्या तिथे त्या गोष्टी आपल्याला रिअलाईज होत जातील. मग पुढे जर आपण बघितलं इंडियन एक्सप्रेसमधल्या काही बातम्या आहेत. आता इंडियन एक्सप्रेसमधल्या काही बातम्या आहेत पेज नंबर 1 पहिल्याच पानावरती इंडियन एक्सप्रेसमध्ये बातमी. अँड सिमिलर न्यूज इज देअर इन द हिंदू ऑल्सो. न्यूज काय आहे की GDP टू कॉन्ट्रॅक्ट 7.7% इन करंट फिस्कल ॲडव्हान्स एस्टिमेट शो. आता ॲडव्हान्स एस्टिमेट कोणी काढले, मग ॲडव्हान्स एस्टिमेट कोणी काढले तर दीज आर रिलीज्ड बाय नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. मग हे ऑफिस जे आहे NSO तर त्याची मिनिस्ट्री कोणती आहे ते आपल्याला वाचणं गरजेचं आहे. मग हे कोणत्या सिलेबस टॉपिकच्या अंडर येणार आहे तर GS3मध्ये इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू ग्रोथ ह्या सिलेबस टॉपिकच्या अंडर आपण याला कव्हर करू शकतो. मग आता हे कॉन्ट्रॅक्ट जे होतं आहे 7.7% जे होणार आहे तर हे का बरं होणार आहे त्याचं एक कारण पण त्यांनी सांगितलेलं आहे की देर इज शार्प कॉन्ट्रॅक्शन इन सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग अँड मायनिंग सेक्टर. हे 3 स्पेसिफिक रिझन त्यांनी दाखवलेले आहेत. मग आता हा सगळा डेटा जो आहे तो का बरं इम्पॉर्टंट ठरतो, कारण आता पुढे जे आहे ते आपलं बजेट सेशन होणार आहे 2021-22चं. आणि इन दॅट कॉन्टेक्स्ट यू शुड नो की तुमची इकॉनॉमी कोणत्या ट्रॅकवरती आहे. पुढे जर बघितलं आपण पुढची बातमी, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज फ्रॉम इंडियन एक्सप्रेस. GS3 बायोडायव्हर्सिटी. GS3मध्ये बायोडायव्हर्सिटी ह्याच्या अंडर आपण याला काउंट करू शकतो की राजीव गांधी झूलॉजिकल पार्क कात्रजमधलं, तर तिथे 4 ब्लॅक बक्सची डेथ झालेली आहे आफ्टर स्ट्रे डॉग्स एंटर देअर डिस्क्लोजर. आता ही बातमी जर आपण बघितलं तर एकदम लोकल लेवलवरची वाटते, पण जर आपण ह्याच्या आतमध्ये जाऊन जर वाचायचा प्रयत्न केला तर इम्पॉर्टंट रीडिंग्स फ्रॉम दिस न्यूज, तर इन सिटू आणि एक्स सिटू कन्झर्वेशन काय की झूलॉजिकल पार्क म्हणजे कोणत्या टाईपमध्ये येतं, इन सिटू का एक्स सिटू. नंतर त्यांनी त्या न्यूजमध्ये काही ॲनिमल्सचे नावं सांगितलेत की जे ह्या झूलॉजिकल पार्कमध्ये जे ॲनिमल्स आहेत की एशियाटिक लायन इज देअर, रस्टी स्पॉटेड कॅट इज देअर,
जायंट स्क्विरल इज देअर अँड लायन टेल्ड मॅकविस इज देअर. तर हे 4 महत्त्वाचे प्राणी आपल्याला इथं दिसत आहेत. आणि जर आपण ह्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायला गेलो देन वी विल रिअलाइज हाऊ मच इम्पॉर्टंट दिस न्यूज इज. UPSC प्रिलिम्स 2019 2 क्वेश्चन आलेले आहेत रिलेटेड टू ॲनिमल्स अँड देअर हॅबिटॅट्स. की पहिला क्वेश्चन आहे एशियाटिक लायनवरती आणि दुसरा क्वेश्चन आहे रस्टी स्पॉटेड कॅटवरती. अँड दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग ॲट मायनर लेवल. की आपल्याला सरळ सरळ दिसतंय की हे प्राण्यांची नावं आजच्या पेपरमध्ये आलेले आहेत आणि मागच्या वर्षी 2019मध्ये प्रिलिम्समध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. मग इंडियन एक्सप्रेसचं पेज नंबर 3 वरती एक फोटो आलेला आहे की त्या फोटोवरून आपल्याला कसं त्या न्यूजला ओपन करायचं आहे. की सिंहगड किल्ला त्याचा एक फोटो दाखवलेला आहे, सिंहगड फोर्ट. मग सिंहगड फोर्टची हिस्ट्री वाचून घेणं आपल्याला इथे महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे जर बघितलं आपण तर इंडियन एक्सप्रेस पेज नंबर 8 वरती एक महत्त्वाची बातमी आलेली आहे रिलेटेड टू एथिक्स. GS4 केस स्टडी किंवा GS4मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज ह्याच्या रिलेटेड आपण ही न्यूज कव्हर करू शकतो. मग ही न्यूज कशाशी रिलेटेड आहे तर कोविड रिलेटेड लेसन्स इन ह्युमिलिटी. मग आता आपण जर बघितलं की लॉकडाऊन झालेलं आहे, नंतर जेव्हापासून हे पूर्ण कोविड पॅन्डेमिक आणि त्याला टॅकल करण्यासाठी गव्हर्नमेंटचे मेजर्स, तर ह्या सगळ्या प्रोसेसेस कशा झाल्या तर ह्याचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये मिळतो. की त्यावेळेस ज्या सेक्रेटरी होत्या हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये ज्या सेक्रेटरी होत्या त्यांनी लिहिलेली ही बातमी आहे, त्यांनी लिहिलेले आर्टिकल आहे. मग त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी त्या काळामध्ये कसं काम केलेलं की 17 जानेवारी 2020 त्यावेळेस सगळ्यात पहिली ॲडवायझरी इश्यू केली गेली की तुम्हाला टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते अरेंज करायचं आहे NIVच्या लॅब्समध्ये, ICMRच्या लॅब्समध्ये. नंतर मग 30 जानेवारीला भारतामध्ये पहिली केस आलेली आहे कोविडची आणि त्याच्यानंतर मग त्यांचं कसं कसं काम राहिलेलं आहे. मग ते म्हणतात की चॅलेंज वॉज देअर की तुम्हाला बरोबर काय आहे तेच माहीत नाही आहे, व्हॉट इज द राईट वे यू डोंट नो. मग इन दॅट केस देर आर नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स की लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रेंट्स आर देअर. आणि मग त्या केसमध्ये ह्या पॅन्डेमिकनी एका पब्लिक सर्वंटला किंवा सिव्हिल सर्वंटला काय शिकवलं तर इट टॉट ह्युमिलिटी टू लिसन मोर दॅन स्पीकिंग. तुम्ही ऐकणं गरजेचं आहे बोलण्यापेक्षा. आणि मग त्या केसमध्ये कोलॅबोरेटिव्ह लिडरशिपच्या व्हॅल्यूज कशा डेव्हलप झाल्या त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा मग दुसऱ्यांचं काम कसं ॲडमायर करायचं की ॲडमिरेशन ऑफ सेल्फलेस वर्क ऑफ कलिग्स. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॅन्डेमिकनी एका पब्लिक सर्वंटला किंवा सिव्हिल सर्वंटला शिकवलेल्या आहेत. मग त्याच्याबद्दल ही बातमी होती की जी केस स्टडी चांगली महत्त्वाची ठरू शकते किंवा एथिक्समध्ये याच्यावरती एक क्वेश्चनही फ्रेम केला जाऊ शकतो. मग पुढे जर आपण बघितलं इंडियन एक्सप्रेस पेज नंबर 8 वरती पुढची बातमी आहे. इट इज रिलेटेड टू इन्क्लुझिव्ह ग्रोथ. अगेन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर सिलेबस GS3 इन्क्लुझिव्ह ग्रोथ और यू कॅन ऑल्सो काउंट इट इन GS1 सोसायटी. मग बातमी काय आहे की बिझनेस ऑफ डायव्हर्सिटी आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर्मनीज कोटा फॉर वुमेन इन कॉर्पोरेट बोर्डरूम्स आणि त्या केसमध्ये इंडियाने पण तशा प्रकारचं काहीतरी स्टेप घेणं गरजेचं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये वुमेन कोटा इन कॉर्पोरेट बोर्डरूम्स. मग त्याच्याशी रिलेटेड जर आपण बघितलं की असे कोणते देश आहेत की जे जेंडर पॅरिटीमध्ये चांगलं परफॉर्म करत आहेत, असे कोणते देश आहेत. मग नॉर्वे, स्वीडन, इटली या 3 देशांची नावं आपल्यासमोर येतात. आणि मग इंडियामध्ये काय चालू आहे तर इंडियामध्ये सेबीच्या रेग्युलेशन्स आहेत. सेबीच्या रेग्युलेशन्स काय सांगतात की देर इज ॲटलिस्ट 1 वुमन डायरेक्टर ऑन बोर्ड. तर ही एक त्यांची नेसेसिटी किंवा रिक्वायरमेंट राहिलेली आहे की देर शुड बी ॲटलिस्ट 1 वुमन डायरेक्टर ऑन बोर्ड. मग आपण ह्या पूर्ण न्यूजमधून एक कीवर्ड जर बाहेर काढायचा बघितला की एक कीवर्ड जो आपल्याला आन्सरमध्ये यूज करता येईल तर ग्लास सिलिंग. यू नीड टू ब्रेक दॅट ग्लास सिलिंग. तर हे एक चांगली फ्रेज आपल्याला इथं दिसते की ग्लास सिलिंग याचा अर्थ काय होतो ते बघणं गरजेचं आहे. इंडियन एक्सप्रेस पेज नंबर 8 मधली ही बातमी होती. अँड देन इंडियन एक्सप्रेस पेज नंबर 9 मध्ये एक न्यूज आलेली आहे, एक आर्टिकल आहे रिलेटेड टू MSP. GS3 इश्यूज रिलेटेड टू सबसिडी या सिलेबस टॉपिकच्या अंडर आपण ही न्यूज कव्हर करू शकतो की मिसअंडरस्टँडिंग दी MSP. मग MSP बद्दल बऱ्यापैकी चर्चा न्यूजपेपर्समध्ये चालू आहे. तर मग त्याच्याशी रिलेटेड आपण जर बघितलं तर महत्त्वाच्या बातम्या किंवा महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला जे माहिती असणं गरजेचं आहे की MSP म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, नंतर MSP कोण डिक्लेअर करते, त्याच्यानंतर मग काय असा फॉर्म्युला आहे जो MSP कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जातो आणि ओव्हरऑल स्वामीनाथन कमिटी जी बनलेली आहे तर त्याचे रिकमेंडेशन्स काय काय आहेत. तर ह्या महत्त्वाच्या काही बिट्स आहेत ज्या आपल्याला MSP रिलेटेड माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्या रिलेटेड जर आपण बघितलं UPSC मेन्स 2018 मध्ये क्वेश्चन आलेला आहे की व्हॉट डू यू मीन बाय MSP अँड हाऊ इट विल रेस्क्यू फार्मर्स फ्रॉम लो इन्कम ट्रॅप. 10 मार्काला क्वेश्चन येऊन गेलेला आहे UPSC मेन्स 2018 मध्ये. अँड देन रिजनल लेवलला जर आपण काही बातम्या बघायचा प्रयत्न केला तर लोकसत्तामध्ये बातमी आलेली आहे
आणि जी ऑलमोस्ट प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आहे की अमेरिकी संसदेवर हल्ला. मग त्या केसमध्ये आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे की कॅपिटॉल, अमेरिकेची संसद म्हणजे कॅपिटॉल, US कॅपिटॉल. मग त्या केसमध्ये वेगवेगळ्या देशांच्या कोणत्या कोणत्या संसद आहेत, त्यांच्या कोणत्या संसद आहेत, तर नेदरलँडची कोणती आहे, युक्रेनची कोणती आहे, पोलंड, जपान, जसे इंडियाचं पार्लमेंट म्हणतो आपण. तर ह्याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितलं तर UPSCने मॅच दी फॉलोविंगसाठी असे क्वेश्चन विचारलेले आहेत, खूप आधी विचारलेले आहेत. बट देर इज ऑलवेज पॉसिबिलिटी दॅट दे कॅन आस्क यू सच काइंड ऑफ क्वेश्चन. मग पुढे जर बघितलं तर महाराष्ट्र टाइम्समधली एक न्यूज आहे रिलेटेड टू पोल्युशन, GS3 एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि त्याच्यामध्ये एक न्यूज आलेली आहे की पंचगंगा नदी का बरं दूषित होती आहे, वाय इट इज गेटिंग पोल्युटेड. तर पंचगंगा नदीबद्दल ते आलेलं आहे. आणि मग आपण जर ह्याला जर लार्जर लेवलवरती बघायचा प्रयत्न केला तर रिव्हर्स, की भारतामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत, त्यांचे कोणते कोणते सोर्सेस आहेत, नंतर मग त्या नद्यांवरती कोणते महत्त्वाचे धरणं आहेत, कोणते महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत, वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत, आणि नंतर मग त्या नद्यांचं पोल्युशन होण्याचे कारण काय. मेन्स ओरिएंटेड जर बघायला गेलो तर नद्यांचं पोल्युशन का बरं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला क्वेश्चनच्या स्वरूपाने बघण्याची गरज आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यावरती जवळपास 40पेक्षा जास्त क्वेश्चन नद्यांवरती विचारून झालेले आहेत UPSCमध्ये. तर ह्या झाल्या काही महत्त्वाच्या बातम्या फ्रॉम द हिंदू, इंडियन एक्सप्रेस अँड सम रिजनल न्यूजपेपर्स लाईक लोकसत्ता अँड महाराष्ट्र टाइम्स. तर पुढच्या आपल्या सेशनमध्ये अशाच काही बातम्या आपण पुन्हा कव्हर करू. थँक्यू.